नाही, लवकरच जे काही वाटप आहे उर्वरित जागांचं, ज्या उर्वरित 77 जागा आहेत त्या 77 जागांची चर्चा आमची सुरू आहे. एकमेकांना पेपर्स देणं, एकमेकांना आकडेवारी देणं वगैरे ही सगळी प्रक्रिया ही पुढच्या 2-3 दिवसामध्ये पार पडेल आणि मग त्या संदर्भामध्ये आमची चर्चा होईल आणि मग अंतिम निर्णय जो आहे तो राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे अंतिम निर्णय त्या ठिकाणी रॅटिफाय करतील आणि त्यानंतर त्याची जी काही घोषणा आहे ती होईल. जागा वाटपाचा फॉर्म्युला हा आहे की या मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन द्यायचं आहे. मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढायचं आहे आणि ही मुंबईकरांची इच्छा आहे आणि ही मुंबईकरांची इच्छा पूर्ण करण्याकरता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि रिपाई महायुती ही कटिबद्ध आहे. त्यामुळे कोण किती जागा लढणार हे महत्त्वाचं नाही आहे. 227 जागांवरती महायुती लढेल आणि 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर, मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं, मुंबईचा विकास आणि मुंबईची सुरक्षितता अबाधित राखणं आणि जसं काही लोक आपल्या मतांच्या लांगुलीचाना न करता या मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, तो मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न हाणून पाडणं याच्यावरती आमचं एकमत आहे आणि त्याकरता मुंबईकरांनी त्यांचा कौल आमच्या बाजूने देण्याचा निर्णय केलेला आहे. परंतु युती कुठेतरी 2 क्रमांकावर होती, 2 नंबरवर होती मागच्या निवडणुकीमध्ये. त्या जागांबद्दल काही निर्णय झाला की सेकंड रनरअपची जागा होती? नाही, सेकंड रनरअप, फर्स्ट रनरअप वगैरे अशा प्रकारची कुठली चर्चा नाही आहे आणि अशा प्रकारचं कुठलं सूत्रही ठरलेलं नाही आहे. सूत्र काय आहे की मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं हे सूत्र आहे आणि ज्या लोकांनी 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून भ्रष्टाचार केला, मुंबई विकून खाल्ली, मुंबईचा कोपरा विकून खाल्ला आणि आता स्वतःचं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता, मतांच्या लांगुलचालनाकरता मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न ते करत आहेत. तो प्रयत्न हाणून पाडणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकरता महायुती यांना परास्त करण्याकरता सज्ज आहे. 150 जागा ही महायुती लढणार आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई महायुती ही 227 जागा लढणार आहे. त्यामध्ये 150 जागांवर आमचं एकमत झालेलं आहे. उर्वरित 77 जागांवरती चर्चा सुरू आहे आणि लवकरच पुढच्या 2-4 दिवसामध्ये त्या 77 जागा सुद्धा घोषित होतील. आमच्या दृष्टिकोनातून कुठला पक्ष कुठली जागा, आमच्या दृष्टिकोनातून कुठला पक्ष किती जागा लढवेल हे महत्त्वाचं नाही आहे. महायुती 227 जागा लढवेल हे महत्त्वाचं आहे आणि या मुंबई शहराला विकून खाणाऱ्यांना घरी बसवणं हे महत्त्वाचं आहे किंवा मुंबई महानगरपालिका ही कुठल्या तरी एका परिवाराची जागीर आहे हे जे लोक समजतात त्यांना उत्तर देणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे महायुती हे करण्यासाठी सज्ज आहे. नाही, उमेदवारांसंदर्भामध्ये अजून चर्चा झालेली नाही आहे. नाही, फॉर्म्युला काय असतो आमच्यामध्ये? एक मिनिट, आमची महायुती इतकी घट्ट आहे की तुम्ही 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे बघितलं की भारतीय जनता पार्टीचे 10 कार्यकर्ते हे धनुष्यबाणावर लढले, धनुष्यबाणाचे काही कार्यकर्ते कमळावरती लढले. त्यामुळे धनुष्यबाण कमळ हे दोन्ही एकच आहे. शेवटी या महाराष्ट्राच्या जनतेकरता काम करणं, या मुंबईकराकरता काम करणं, शेवटच्या मुंबईकराला या मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सोयी सुविधा पुरवणं हे महत्त्वाचं आहे. राजकारण महत्त्वाचं नाही आहे. असं आहे की आमच्यामध्ये आणि दुसऱ्यांमध्ये फरक हाच आहे की आम्ही एकमेकांच्या घरी गणपतीला गेलो किंवा आम्ही दीपोत्सवामध्ये एकत्र दिसलो किंवा आम्ही रक्षाबंधनाला एकत्र होतो हा मुद्दा नाही आहे किंवा आम्ही किती जागा लढणार, शिवसेना किती जागा लढणार हा मुद्दा नाही आहे. आम्ही मुंबईकरांची चिंता करणारे आहोत, आम्ही राजकारण करणारे नाही आहोत. त्यामुळे कोण किती जागा लढेल हे महत्त्वाचं नाही आहे. उद्या गेल्या 11 वर्षामध्ये या मुंबई शहरासाठी कोणी काय केलं, अटल सेतू कोणी दिला, मेट्रो कोणी दिली, कोस्टल रोड कोणी दिला, CCTV कॅमेरा कोणी लावले किंवा मुंबईतल्या या मराठी माणसाला 560 फुटाचं घर BDD चाळीमध्ये कोणी दिलं हे महत्त्वाचं आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये कोण काय करणार हे महत्त्वाचं आहे. कोण किती जागा लढणार हे महत्त्वाचं नाही आहे.
यामध्ये मुंबईकरांना इंटरेस्ट नाही आहे. मुंबईकरांना इंटरेस्ट आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळालं पाहिजे आणि ते देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दीडशे जागेचा क्रायटेरिया